आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापतीपदी नको. आमदार मंजुळा गावित यांच्या मागणीला आदिवासी संघटनांचा विरोध. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन. राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. भूमाफिया तथा वादग्रस्त विधान परिषद सदस्य श्री चंद्रकांत भटसिंग रघुवंशी यांना विधान परिषद उपसभापतीपदी निवड करू नये. अन्य कोणत्याही सदस्याची निवड करा. आदिवासी आमदार मंजुळा गावित साक्री विधानसभा यांच्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. जर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापतीपदी निवड केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर या आदिवासी संघटनेने दिला आहे. मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांच्यामार्फत पाठवण्यात आले आहे. बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कशाध्यक्ष पप्पवया, जगदीश डुडवे, विजय पावरा, दिनेश वाघ, पिंपळडे शाखेचे गंगाधर पवार, शरद पवार, श्रावण वाघ, ईश्वर भिल, एकनाथ पावरा, राहुल वाघ, प्रवीण इशी, सागर वाघ, सागर पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की भूमाफिया तथा वादग्रस्त विधान परिषद सदस्य श्री चंद्रकांत भटसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी, सरकारी महारवतन, देवस्थान, इनामी इत्यादी जमिनी बेकायदेशीररित्या व अवैधरित्या हडप केल्या आहेत. म्हणून सदर जमिनी मूळ मालकास परत करण्यात याव्यात, सरकार जमा कराव्यात व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा व त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी आदिवासी संघटनांनी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय जिल्हा अधिकारी नंदुरबार यांच्याकडे यापूर्वी अनेकदा निवेदने देऊन केलेले आहेत. शिवाय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी आदिवासी संघटनांनी अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा केले आहेत. आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या पदाचा व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सारख्या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून अनेक निरपराध सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला लावतात. जिल्हा हद्दपारीसारखी कारवाई करायला लावतात. आदिवासी तरुणांच्या हत्याकांड प्रकरणात त्यांचं नाव संशयास्पद येत आहे. म्हणून त्यांच्या विरोधात आदिवासी बांधवांचा व आदिवासी संघटनांचा तीव्र विरोध होत आहे व संताप निर्माण झालेला आहे. अशा वादग्रस्त व्यक्तीला विधान परिषद उपसभापतीपदी निवड करण्यात यावी अशी चुकीची मागणी साक्री विधानसभाचे आमदार मंजुळा गावित ह्या करत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत, असे आदिवासी संघटना व आदिवासी समाज बांधवाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. आदिवासी गद्दार आमदार मंजुळाताई गावित साक्री विधानसभा यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. निषेध यासाठी व्यक्त करतो की भूमाफिया, आदिवासींच्या जमीन लुटारू, आदिवासी विरोधी वादग्रस्त विधान परिषद सदस्य चंद्रकांत भटसिंग रघुवंशी यांना विधान परिषद उपसभापती पदी निवड करा अशी चुकीची मागणी आदिवासी गद्दार आमदार मंजुळाताई गावित यांनी केली आहे. भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी, सरकारी जमिनी, इनामी जमिनी, गायचरण जमिनी, देवस्थानच्या जमिनी, महारवतनाच्या जमिनी इत्यादी जमिनी बेकायदेशीररित्या हडप केलेल्या आहेत. ह्या हडप केलेल्या जमिनी मूळ मालकाला परत कराव्यात, सरकार जमा कराव्यात व या भूमाफियावरती कायदेशीर कारवाई करावी आणि या भूमाफियाचं विधान परिषद सदस्यत्व रद्द करा या मागणीसाठी आदिवासी संघटनांनी दिनांक 25 मार्च 2025 दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल, माननीय महसूल मंत्री, माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिलेली आहे. या मागणीसाठी आदिवासी संघटना ठिकठिकाणी आंदोलन करत आहे, निवेदन देत आहे, मोर्चा काढत आहे आणि पोलीस ठाणे शहादामध्ये या भूमाफियाच्या विरोधामध्ये तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत आणि न्यायालयीन लढा सुद्धा सुरू आहे. हा लढा सुरू असताना आदिवासी गद्दार आमदार मंजुळाताई गावित यांनी
आदिवासी बांधवांच्या जमिनीसाठी आवाज उठवला पाहिजे. आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी विधानसभेमध्ये त्यांनी आवाज उठवायला पाहिजे, परंतु ते करत नाही आहेत. परंतु ज्या आदिवासी संघटना आदिवासी समाजाच्या जमिनीसाठी जमिनीच्या रक्षणासाठी लढत आहेत त्यांना साथ द्यायचं सोडून ज्यांनी आदिवासींच्या जमिनी लुटल्या आहेत अशांना ह्या आदिवासी गद्दार आमदार साथ देत आहेत. म्हणून मंजुळाताई गावित यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. ज्या भूमाफियांनी आपल्या पदाचा गैरवापर करून नालायक SP श्रवण दत्त सारख्या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करायला लावणे, त्यांना जिल्हा हद्दपारी सारखी कारवाई करायला लावणे, आदिवासी तरुणांची हत्या, ज्या हत्येमध्ये या भूमाफियाचं नाव येतंय, अशा हत्यारा भूमाफिया जो आदिवासींच्या विरोधामध्ये काम करतोय अशा माणसाला तुम्ही उपसभापती पदी निवड करा म्हणून मागणी करता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आज जिकडे बघितलं तिकडं आदिवासी बांधव हे आपल्या जल जंगल जमीनच्या रक्षणासाठी लढत आहे, परंतु सरकार त्यांना आपल्या हक्काच्या जमिनीपासून बेदखल करत आहे, बेघर करत आहे. लाखो आदिवासी बेघर होत आहेत, त्यांच्यावरती लाठीचार्ज होत आहे, गोळीबार होत आहे, काहींची हत्या करण्यात येत आहे. आदिवासी लोक रस्त्यावर आता उतरलेले आहे. अशा वेळेस आपण आदिवासी आमदार म्हणून आदिवासी बांधवांना साथ द्यायच्या ऐवजी जे आदिवासींवरती अत्याचार करत आहेत, आदिवासींची जमीन लुटत आहेत, त्यांना साथ देत आहात. म्हणून आम्ही तुम्हाला इथं विरोध करत आहोत. हा आदिवासींच्या जमिनीचा मुद्दा हा राजकीय विषय नाही आहे, हा आमचा सामाजिक विषय आहे. म्हणून या सामाजिक लढाईमध्ये कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार असो, तो आदिवासी आमदार खासदार असो, त्यांनी आदिवासी विरोधामध्ये जर भूमिका बजावत असेल तर आम्ही त्यांचा अशाच पद्धतीने जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत. म्हणून ही जी मागणी आहे ही अत्यंत चुकीची आहे आणि चुकीने या भूमाफियाला जर विधान परिषद उपसभापती निवड जर करण्यात आली तर आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार आहोत आणि पुण्याच्या या भूमाफियाचा जाहीर निषेध, मुर्दाबाद आणि आदिवासी गद्दार आमदार मंजुळाताई गावित यांचा जाहीर निषेध.